सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतच काय तर जीवनाची ही पूर्ण जी लाईफ प्रोसेस आहे, जीवन प्रक्रिया आहे, ती खरं तर विज्ञानावरच आधारित आहे. अवकाश म्हणा, पृथ्वी म्हणा किंवा अवकाशा पलीकडेचं जग म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेलं आहे. आणि रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत विज्ञानाशी निगडीत अशा प्रत्येक गोष्टी करत असतात, जगत असतात. पण विद्यार्थ्यांना हे माहितीच नाही की विज्ञान हे आपल्या जगण्यामध्ये, चालण्यामध्ये आहे, बोलण्यामध्ये आहे. आणि ते सहज आणि सोपं करणं हे शिक्षकाचं काम आहे. का, कुठे, केव्हा असे प्रश्न जेव्हा त्याच्या मनामध्ये तयार होतील तेव्हा त्याला विज्ञान आवडायला लागेल. आणि हे विज्ञान हे केवळ पुस्तकामध्ये किंवा वर्गामध्ये व्याख्यान पद्धतीने शिकवण्याची विषय नाही, तर तो जगण्याचा विषय आहे. आणि जे विज्ञान घेतो, पाणी कशापासून बनलं तर पाणी बनलेलं आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून, ज्याला आपण H2O या संज्ञेने आपण त्याला ओळखतो. मग H2O मध्ये हायड्रोजन काय आहे तर हायड्रोजनजवळ एक मूलभूत गुणधर्म आहे, तो ज्वलनशील वायू आहे. ऑक्सिजन काय आहे तो ज्वलनास मदत करतो. आई जेव्हा चूल पेटवते त्यामध्ये फुंकर घालते किंवा हवा वेगाने असते तर का आग पेटते तर विद्यार्थ्यांना हे समजलं पाहिजे. या हवेतील ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करणारा वायू आहे म्हणून ती चूल पेटते. 28 फेब्रुवारीला जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे याच्या मी भरभरून शुभेच्छा देते. आणि